Hello, good morning all. Hello, sir. Hello. Hello, sir. Okay, today Kadam sir is not available, so I am going to conduct the lecture. Okay, uh, about your result, what are the issues? सर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आहे ना सगळ्यांच्या ह्याच्यावर ते absent absent आले तिथे. I have just verified from college. तुमचे सगळ्यांचे मार्क दिलेले आहेत. There might be issues with university, so we are going to take the follow up accordingly. Okay, so don't bother about the same. तुमचे मार्क फॉरवर्ड झालेले आहेत. ओके, अजून काही कोणाला इश्यू? Okay, now we are going to deal with our lecture that is about brand. Okay, 192 ने हां 93 लेक्चर ठीक आहे. ते परत फॉर्म भरायचा का? परत नाही फॉर्म नाही. भरायचा का? हॅलो, आवाज काय म्हणतो? परत फॉर्म भरायचा का? नाही नाही, तुम्ही वेट करा. कॉलेजकडून काहीतरी आज डिसिजन होईल. ओके, वी विल कन्वे यू द मेसेज अकॉर्डिंगली. तुमचे मार्क दिलेले आहेत. वी हॅव कन्फर्म दॅट युअर मार्क्स हॅज बीन फॉरवर्डेड टू द युनिव्हर्सिटी. देअर माइट बी सम इश्यूज नाही फ्रॉम नाही नाही युनिव्हर्सिटी. नाही तो नाही सर, तो नाही प्रश्न. मग प्रश्न काय आहे, 192 ज्यांनी टाकलं होतं कोड, हां हां. ते 192 ला मार्क्स सबमिट झालेत आणि जे 193 कोडवाले ते सगळे ॲबसेंट आले, कारण 193 चे मार्क कॉलेजने पाठवले. नाही नाही नाही, आपण सगळ्या विषयाचे मार्क भरलेले आहेत. 2 मिनटं, एक फोन चालू आहे. 2 मिनटं. हॅलो 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 हॅलो. हॅलो. हां हॅलो. आज नाही आहे का? 2-3 दिवस लागतील. चालेल, ठीक आहे. तुम्हाला तेव्हाच म्हटलं होतं, तेव्हा तुम्ही ऐकलं नाही. तुमचं कन्फर्म काहीच नसतं. तुम्हीच म्हणते नको घेऊ नको घेऊ. मी म्हटलंच ना नको घेऊ, असं माझ्यावर नको लटू बरं का. तुम्ही नाही, मी म्हटलेलं नाही, मला नाही घ्यायचं म्हटलं. मी अजिबात नाही. मी म्हटलं तुम्हाला जे करायचं ते करा. भावडे नाही म्हटल्यावर तू नाही म्हटली. मी स्पष्ट काय सांगणार? तुम्हीच, तुमचा निर्णय होता. हां, लोकांचे नाही. मी तुम्हालाच म्हटलं, परत नको म्हणायला की तुम्ही म्हटलं घेतलं नाही ना, असं त्याच्यामुळे झालं. तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा. हां, क्लिअर. भावडे नाही म्हटल्यावर तू नाही म्हटली. मला लेक्चर आहे, मी बिझी. आज नाही रे मस्के साहेब, काका साहेब लागू 2-3 दिवसांनी. हॅलो. हां हा सर हां बोला. हां. काय काय इश्यू काय होता म्हटलंस तू? सब्जेक्ट कोडचा का? हा सर, काय झालंय, ज्यांनी 192 सिलेक्ट केलाय ना, हां हां तर त्यांचा त्यांचा जो रिझल्ट आहे त्यांचा ग्रेड पॉईंट आलाय तिथं. हां 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 त्यांचा ज्यांनी 193 सिलेक्ट केलाय ना, हां हां. त्यांचा इश्यू आहे, त्यांचा ग्रेड पॉईंट येत नाही. नाही नाही, आता तुला मी सिस्टीम सांगतो. प्रॉब्लेम असा असतो, म्हणजे आता जे आमची सिस्टीम आहे, तुम्ही ज्या मुलांनी जे एक्झाम फॉर्म भरलेले, जे जे सब्जेक्ट आहेत, ते सब्जेक्ट आम्हाला मार्क भरण्यासाठी ती लिस्ट येते. आणि आम्ही काय करतो, त्या फॅकल्टीप्रमाणे ते मार्क त्याच्यामध्ये भरतात. म्हणजे इव्हन याच्यापेक्षा जरी वेगळा सब्जेक्ट आला असता, तो आपला रिफ्लेक्ट जरी झाला तरी आपण त्याला मार्क भरतो. मग असा विषय नाही की सब्जेक्ट कोड वेगळा आहे म्हणून आपण मार्क भरले नाही. जेवढे सब्जेक्ट त्याचे मार्क भरले, आपल्याकडे समरी मी आलेल्या पहिल्यांदा चेक केलं की तुमचे जेवढे सब्जेक्ट अलॉट झालेले, प्रत्येक सब्जेक्टला किती किती मुलं ॲपियर आहेत, तो आकडा आहे. आणि त्या आकड्याप्रमाणे तेवढ्या मुलांचे मार्क दिलेले आहेत. त्याच्यामुळे तो विषय नाही. जरी सब्जेक्ट कोड वेगळा असेल ना, 92 असेल, 192, 193 असेल, तरी आपण ते मार्क भरलेले आहेत. कारण ते आपल्याच्यात दिसतं कुठल्या विषयाचे मार्क बाकी आहेत, ते दिसतं आपल्याला. त्याप्रमाणे आपण जेवढे विषय भरलेले आहेत मुलांनी, समजा आपण तुम्हाला लिस्ट दिली, बाबा हा 192चाच भरायचा आहे, तुम्ही 193 जरी भरला असेल तरी आपण त्याला मार्क देतो. त्याच्यामुळे तो काही विषय नाही तसा सब्जेक्ट कोडचा वगैरे. जेवढे सब्जेक्ट आपल्याला रिफ्लेक्ट होतात ना आपल्या याच्यामध्ये, तर तेवढ्याचे आपण मार्क देत असतो. त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे. ते फक्त. हॅलो. हां हॅलो. मग ती 2 एच कॅटेगरी हॅलो, एक एक जण बोला. आवाज थोडा मोठा, मला काहींचा आवाज येत नाही. थोडा मोठ्या आवाजात बोलता का? हां रो. सर 2 एच कॅटेगरी, मग त्याचे रिझल्ट आलाय पास बरं का, हां हां आणि बाकी सगळ्यांचा मॅक्सिमम ग्रेड आलाय. हां हां त्याचे हां. मार्क युनिव्हर्सिटीनं भरले होते. नाही, मार्क सगळ्यांचे भरलेले आहेत ना. मी तेच आता चेक केलेलं आहे. मार्क सगळ्यांचे भरलेले आहेत. फक्त काय होईल, आज दुपारपर्यंत पिक्चर क्लिअर होईल नेमकं युनिव्हर्सिटीचं कम्युनिकेशन झाल्यावर प्रॉब्लेम काय नेमकं. आणि दॅट इज फ्रॉम युनिव्हर्सिटी साईड.
नॉट फ्रॉम कॉलेज साईड. तर कॉलेज लेवलला आपण ते हे करून टाकू आणि तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचे, त्याच्यात ते फायनल होऊन जाईल बहुतेक, काय अडचण येणार नाही. ठीक आहे सर, पण मला काय म्हणायचं आहे, जो 193 जो सब्जेक्ट आहे, हां, त्या सब्जेक्ट नाव सांग बरं मला काय आहे. एक मिनिट हा. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी जो सब्जेक्ट आहे ना, हो हो. तो सब्जेक्ट प्रॅक्टिकली आहे का थेरॉटिकली? म्हणजे जर प्रॅक्टिकली असेल तर कॉलेज युनिव्हर्सिटीने ते अपसेंट धरला असेल. नाही नाही नाही, ते कॉलेज लेवलला आहे बाबा, कॉलेज लेवलला मार्क आहेत ते ना, युनिव्हर्सिटीचा काहीच संबंध नाही. इव्हन तुमच्या त्या मार्काच्या ग्रेडमध्ये काउंट होत नाही तो. तो सब्जेक्ट असा आहे, तो ॲडिशनल आहे, स्किलच्या संदर्भात आहे, स्किल कोर्स आहे तो स्किल संदर्भातला. तर त्याचे मार्क तुमच्या याला काउंट होतच नाही आहे, त्यांनी काही तुमच्या रिझल्टला हॅम्पर होत नाही. तर ॲक्च्युली ते प्रेझेंटच यायला पाहिजे होता. त्याचा विषय तसा अपसेंटचा काही तुमच्या रिझल्टवर हॅम्पर होणार नाही, फक्त तुमचे ग्रेड स्केल आले त्याच्यामुळे. त्याला A B C असं काहीतरी असेल ती ग्रेड. हो, ते रिझल्टमध्ये काउंट होतच नाही, रिफ्लेक्ट होतच नाही. आणि आपल्याकडून मार्क गेलेत, मी ते स्वतः समक्ष कन्फर्म केले आत्ता सकाळी आल्या देवधर सरांकडून. तर ते मार्क भरलेले तुमचे दोन्ही पण, 192 आणि 193 दोन्हीचे भरलेले आहेत. 108 मुलं काहीतरी अपियर होते त्या हिशोबाने. आणि तुमचं हे तुमचं हे कधी एक्झामचं फॉर्म भरायची डेट? आता 4 दिवसांनी एक्झाम कम्प्लीट आता. चालेल, तुम्ही काय करा, आज दुपारपर्यंत वेट करा. तुम्हाला मेसेज येऊन जाईल, सरांना मी सांगतो ग्रुपवर टाकायला. 3 जुलैला सुटणार आहे. ओके, अजून काही? नो इश्यू. हां, तुम्ही त्याची काळजी नका करू, तुमचं ते सगळं होईल, तो इश्यू सॉल्व्ह होईल, काय अडचण नाही. आणि जरी समजा एकदम वर्स्ट केसमध्ये जरी झालं, तुमच्या रिझल्टच्या ग्रेडला काउंट होत नाही, पुढच्या ह्याच्यात ते हे होऊन येईल, तुमचं क्लिअर होऊन येईल, तसा काही विषय नाही आहे. मग ते आपण ह्याच सेमला क्लिअर करू. ओके. आणि बाकीच्या कॉलेजचा काही इश्यू आहे का, तसं जाणलं तुम्हाला? नाही बाकीचे सगळ्या कॉलेजचे जे आहे ना, ते सगळ्यांचं हे आहे, CGPA आहे. पास आलं ना त्यांचं? हो, पास आहे, कारण त्यांनी आपला 193 सिलेक्टच केला नव्हता. प्रत्येक कॉलेजचं 192 सिलेक्ट आहे. अच्छा 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 अच्छा. नाही, मग ते युनिव्हर्सिटीतून काहीतरी इश्यू झाला असेल, पाहूयात आपण, काय अडचण नाही. ओके, सो वी वेअर डिस्कसिंग रिगार्डिंग टँजेबल्स ऑफ ब्रँड इक्विटी. ओके. तर टँजेबल्स म्हणजे काय? व्हॉट एव्हर वी आर एबल टू फील, सी, टच, दॅट मीन्स फिजिकली वी कॅन फील दॅट ब्रँड. ओके. म्हणजे जी गोष्ट आपण फिजिकली टच करू शकतो, पाहू शकतो त्याला, किंवा फील करू शकतो, त्याला टँजेबल असं म्हणतात. ओके. सो टँजेबल्स ऑफ ब्रँड इक्विटी, शेप. ओके. सो वी कॅन एबल टू सी द शेप ऑफ ब्रँड, की ते आपण व्हिजिबल आहे, आपण त्याला पाहू शकतो, फील करू शकतो. कलर्स ऑल्सो, देयर इज अ कॉम्बिनेशन ऑफ कलर्स, डिफरंट कलर्स, वी कॅन आयडेंटिफाय द सेम. देन साईज, मग ती साईज मोठी आहे का छोटी आहे आपल्याला कळतं. सो दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ ब्रँड इक्विटी. देन मॉडेल्स, देर आर डिफरंट मॉडेल्स ऑफ द सेम, वी कॅन फील अँड टच ऑल दीज थिंग्स. रिगार्डिंग प्राईस, सेम थिंग, आपल्याला प्राईस जी आहे, की समजा वी आर गोइंग टू जज द प्राईस, प्राईस किती आहे, काय आहे, MRP त्याच्यावर दिसू शकते आपल्याला. देन फीचर्स, देर आर डिफरंट फीचर्स ऑफ द ब्रँड इक्विटी, म्हणजे काय फीचर्स आहे ते फीचर्स आपल्याला कळतात त्याच्यावरतून. देन बेनिफिट्स, वी आर एबल टू गेट द बेनिफिट्स ऑफ द ब्रँड, मग आपल्याला ते फील होऊ शकतात आणि आपण ते त्याचा फायदा घेऊ शकतो त्या बेनिफिट्सचा, म्हणजे जे जे काही आपल्याला फायदे होणार असतील ते वी कॅन काउंट दॅट. देन ग्रेड्स, so these are the tangibles of brand. And then intangibles, that means we cannot see and touch all these things. कंपनी नेम, आता कंपनी नेम किंवा कंपनी संदर्भात अशी गोष्ट आहे की आपण कंपनीकडे म्हणजे कंपनी आहे, जस्ट वी नो अबाउट दॅट नेम, बट वी कॅनॉट फील दॅट कंपनी. ओके. म्हणजे त्या कंपनीच्या ठिकाणी जाऊन ते व्हेरीफाय करणं शक्य नाही आहे. जस्ट वी नो दॅट शॉपकीपर ऑर सेल्स पर्सन, they are the representative of the company. Then brand name itself is a tangible equity. ब्रँड नेम जे आहे ते ॲबस्ट्रॅक्टमध्ये असतं, वी कॅनॉट, म्हणजे त्याला आपण टच करू शकत नाही. जस्ट त्याचं नाव असेल किंवा एखादा सिम्बॉल असेल तर आपण तो पाहू शकतो. स्लोगन्स अँड इट्स अंडरलाईंग असोसिएशन्स, परस्यूड क्वालिटी, ब्रँड अवेअरनेस, कस्टमर बेस, ट्रेडमार्क्स अँड पेटंट्स, चॅनल रिलेशनशिप्स, कस्टमर लॉयल्टी, कस्टमर कॉन्फिडन्स अँड कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. आता इंटिग्रिटी ऑफ ब्रँड आपण हे पाहिलं होतं, पण इवन दो वी आर गोइंग टू डील दॅट. इंटिग्रिटी ऑफ ब्रँड म्हणजे काय, की ब्रँडचे कंटेंट्स किंवा पार्ट्स ते सगळे मिळून, गोष्टी मिळून तो ब्रँड होतो. ब्रँड पॅकेजिंग, वेबसाईट्स, लोगो, ॲडव्हर्टाइजमेंट,
and company itself. These are the integrates of the brand integrity. Brand is a promise to achieve certain results, delivered a certain experience, or act in a certain way. A promise is that conveyed by every people see, hear, touch, taste or smell about your business. म्हणजे ब्रँड ही एक एंटिटी आहे किंवा ब्रँड ही एक कन्सेप्ट आहे की जे एक दिलेलं प्रॉमिस आहे टू द कस्टमर कन्झ्युमर. ओके, मग ते प्रॉमिस आहे की वी आर गोइंग टू ऑफर दिस अबाउट क्वालिटी अँड वॉट एव्हर थिंग्स. ओके, मग त्याच्याबद्दलचं एक प्रॉमिस आहे. ब्रँड म्हणजे हे तुम्हाला भेटणार आहे. दीज आर द थिंग्स दॅट यू आर गोइंग टू गेट ऑन द बिहाफ ऑफ दिस ब्रँड नेम. ओके, इट इज ऑल्सो प्रॉमिस टू अचीव सर्टन रिझल्ट्स, म्हणजे तुम्हाला ते वापरल्याने काहीतरी सर्टन रिझल्ट भेटतात. ओके, डिलिव्हर अ सर्टन एक्सपिरियन्स. मग तुमचं त्या एक्सपिरियन्स असेल सॅटिस्फॅक्शनचा असेल, डिलाईटचा असेल किंवा यू फील गुड अबाउट दॅट ब्रँड अँड ऑल दीज थिंग्स. ओके, मग ह्या गोष्टी त्याच्या हिशोबाने महत्त्वाच्या आहेत. देन ऑर ॲक्ट इन अ सर्टन वे, म्हणजे तुम्हाला जे काही पाहिजे अपेक्षित आहे ते त्याच अँगलनी भेटणार. देअर विल बी नॉट चेंजेस रिगार्डिंग दॅट. देन अ प्रॉमिस इज कन्वेड बाय एव्हरीथिंग पीपल सी, म्हणजे प्रॉमिस ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे वॉट एव्हर यू आर एबल टू सी, एबल टू हिअर, एबल टू टच, टेस्ट ऑर स्मेल अबाउट युअर बिझनेस. म्हणजे तुमचं ब्रँड आहे, एक प्रॉमिस आहे, ते तुम्हाला सगळं म्हणजे स्पेसिफिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला ते देणारच जे काही सांगितलेलं आहे. वॉट एव्हर यू आर एबल टू सी, वॉट एव्हर यू आर टू हिअर, टच, टेस्ट ऑर स्मेल मीन्स युअर 5 सेन्सरी ऑर्गन्स. म्हणजे विथ द हेल्प ऑफ 5 सेन्सरी ऑर्गन यू आर गेटिंग दॅट प्रॉमिस अँड दॅट प्रॉमिस हॅज बीन केप्ट बाय दॅट ब्रँड. ओके, मग त्याच्यामुळे काय होतं की तुमचा एक ट्रस्ट क्रिएट होतो ब्रँडवरती. दॅट इज द इंटिग्रिटी ऑफ द ब्रँड. म्हणजे ते ब्रँड म्हटल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी भेटणार आहे. दॅट इज सर्टन थिंग, दॅट इज द प्रॉमिस, यू आर गोइंग टू गेट दॅट. ओके, सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ब्रँड. प्रोज अँड कॉन्स ऑफ ब्रँडिंग, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत. इट इन्क्रीजेस लॉयल्टी, तुम्हाला लॉयल्टी दॅट मीन्स की कस्टमर आर लॉयल टू द ब्रँड, दे नो दॅट की दे आर गेटिंग ऑल दीज थिंग्स. देन कॅन चार्ज हायर प्रायजेस विथ द हेल्प ऑफ दॅट ब्रँड इमेज, म्हणजे ते ब्रँड आहे, लोकांना माहिती बाबा हे ब्रँड आहे आणि त्या ब्रँडसाठी लोक हाय प्राईज द्यायला तयार असतात. हा तुमचा बेनिफिट आहे. देन सक्सेसफुल ब्रँड नेम्स कॅन लिंक टू द प्रॉडक्ट. ओके, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी एक्झाम्पल काही सक्सेसफुलच्या ब्रँडचं नेम त्या प्रॉडक्टशी रिलेट केलं जातं, कोरिलेट. जसं बिस्लरीचं नाव आहे, ॲक्च्युली बिस्लरी हा प्रॉडक्ट नाही आहे, बिस्लरी हे ब्रँड नेम आहे आणि प्रॉडक्टचं नाव वॉटर बॉटल आहे. ओके, मग किंवा अजून एखादं एक्झाम्पल झेरॉक्सचं फेमस एक्झाम्पल आहे. आपण म्हणतो झेरॉक्स मशीन घ्यायची आहे, ॲक्च्युली झेरॉक्स हे कंपनीचं नाव आहे आणि मशीनचं नाव कॉपियर आहे. ओके, कॉपियर मशीन. सो याचा एक फायदा असा आहे की जर तुमचा ब्रँड सक्सेसफुल झाला तर त्याचं नाव जे आहे त्या प्रॉडक्टशी कोरिलेटेड केलं जातं. कोलगेट पेस्ट, ॲक्च्युली टूथपेस्ट हा प्रॉडक्ट आहे आणि कोलगेट हे कंपनीचं नाव आहे. ओके, सो इन दिस वे सक्सेसफुल ब्रँड नेम्स लिंक विथ द प्रॉडक्ट, म्हणजे तो प्रॉडक्ट आहे असं समजलं जातं, मग त्याची तेवढी पब्लिसिटी होऊन जाते. देन कॅन लॉन्च कॉम्प्लिमेंटरी प्रॉडक्ट्स इन द सेम ब्रँड नेम, एक्झाम्पल शॅम्पू, कंडिशनरी आणि हेअर स्प्रे. मग तुम्ही कॉम्प्लिमेंटरी प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याबरोबर शॅम्पू, कंडिशनर असं त्याच्याबरोबर ते विकू शकतात. आता शॅम्पू नाव झालेलं आहे त्याच्याबरोबर तुम्ही कोरिलेट करू शकतात बाकीचे प्रॉडक्ट. ओके, फेमस झालेले असतात ते, मग ते कॉम्प्लिमेंटरी म्हणून त्या प्रॉडक्टबरोबर दुसरे प्रॉडक्ट तुम्ही ऑफर करू शकतात त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये. देन व्हॉट आर द ड्रॉबॅक्स. कॉस्ट ऑफ डेव्हलपिंग अँड एस्टॅब्लिशिंग इज हाय, म्हणजे इफ यू वॉन्ट टू डेव्हलप युअर ब्रँड नेम, तुम्हाला तुमचं ब्रँड नेम क्रिएट करायचं आहे. ओके, लोकांमध्ये तुमच्या प्रॉडक्टबद्दल किंवा त्या ब्रँडबद्दल अवेअरनेस तयार करायचं आहे आणि त्याचं इमेज तयार करायची, प्रमोशन करायचं असेल, त्यासाठी लागणारी कॉस्ट खूप हाय आहे. देन कॅन बी कॉपीड अँड नियर कॉपीड, म्हणजे त्या ब्रँडच्या समजा तुमचा एखादा ब्रँड नेम तयार झाला आहे तर कॉम्पिटिटर्स किंवा अनइथिकल प्रॅक्टिस करणारे कंपनीज आहेत ते काय करतात, तुमच्या ब्रँड नेमची कॉपी करतात किंवा त्याच्याशी रिझेंबलन्स दाखवणारं, साम्य दाखवणारं नाव, किंवा बिस्लरीचं स्पेलिंग वेगळं असतं काही ठिकाणी, वाय असतं काही ठिकाणी, बिसेलेरी असं पण असेल, सिंगल एल असेल किंवा काय असेल, तर त्या हिशोबाने सेम त्याचं कलर कॉम्बिनेशन असेल, फक्त नावामध्ये काहीतरी छेडछाड केलेली असते, स्पेलिंगमध्ये काहीतरी चेंजेस केलेले असतात आणि दे ऑफर दॅट प्रॉडक्ट नेम. ज्या ठिकाणी समजा इलिटरेट लोक आहेत ज्यांना माहीत नाही आहे, खेडेगावात त्यांना स्पेलिंग वगैरे माहीत नसेल पण दिसताना ते बिस्लरीसारखंच दिसतं आणि ते परचेस दॅट. ओके, मग सो हा एक ड्रॉबॅक आहे की तुमचं ब्रँड नेम फेमस झालं तर कॉम्पिटिटर्स असतील किंवा अनइथिकल प्रॅक्टिस फॉलो करणारे असतील, रॉंग प्रॅक्टिसेस फॉलो करणारे असतील, अनइथिकल बिझनेस करणारे लोक असतील, ते तुमच्या ब्रँड नेमचं कॉपी करतात आणि त्याप्रमाणे तो प्रॉडक्ट ऑफर करतात. सो दॅट इज द रिस्क, ड्रॉबॅक टू दॅट ब्रँड नेम. मग ते आपल्या ब्रँड नेमचं इन कॅश करतात. देन कुड गेट अ बॅड नेम ॲज वेल ॲज अ गुड वन ऑफ इट्स क्वालिटी इज नॉट केप्ट. आता याच्यामध्ये असं आहे की समजा तुमचा ब्रँड नेम खूप फेमस झालेला आहे
आणि त्यावेळेस काहीतरी मिस्टेक झाल्यात किंवा काहीतरी प्रॉब्लेम आलात तर तुमचं नाव तेवढ्याच लवकर यांनी खराब होतं. जर तुम्ही तुमची क्वालिटी आहे ती कन्सिस्टन्सी ठेवली नाही किंवा काही चेंजेस केले तर डेफिनेटली त्याचा तुमच्यावरती हॅम्पर होतो आणि तुमचा होणारा बिझनेस पण होत नाही, बाकीच्या प्रॉडक्टवरती त्याचा इम्पॅक्ट पडतो. न्यू ब्रँडिंग चॅलेंजेस. ब्रँड आर इम्पॉर्टन्स ॲज एवर. कन्झ्युमर नीड फॉर सिम्प्लिफिकेशन, कन्झ्युमर नीड फॉर रिस्क रिड्युशन. म्हणजे ब्रँड इम्पॉर्टन्सचं चॅलेंज काय आहे की समजा आता मला फॉर एक्झाम्पल की मला चांगलेच प्रॉडक्ट घ्यायचे आहेत. ओके, आय वॉन्ट व्हॅल्यू, आय वॉन्ट क्वालिटी. ओके, ह्या सगळ्या गोष्टी मला पाहिजे असेल तर मी ब्रँडवरती विश्वास ठेवतो. ओके, मग ब्रँडमुळे फायदा काय होतो किंवा चॅलेंजेस काय की कन्झ्युमरची नीड सिम्प्लिफाय होते की त्यांना कळतं बाबा मला काय घ्यायचं आणि हाच प्रॉडक्ट घ्यायचा आहे. म्हणजे कस्टमरला ब्रँड काय करतं, पर्चेसिंगला मदत करतं. समजा फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये खूप प्रॉडक्ट आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे, कॉम्पिटिटर्सचे. ओके, आणि ते प्रॉडक्ट जवळपास सारखेच आहेत, फीचर्स वगैरे सारखे आहेत. मग कुठला प्रॉडक्ट मला विकत घ्यायचा आहे? ओके, मग ॲट दॅट टाईम आय एम कन्फ्युज्ड, बाबा हा प्रॉडक्ट घेऊ का तो घेऊ. ओके, मग कंपॅरिझनला मला प्रॉब्लेम येतात. मग ब्रँड काम काय करतं, तुम्हाला डिसिजन घ्यायला सोपं करतं. बाबा हा आमचा ब्रँडेड प्रॉडक्ट आहे, तुम्ही तो घ्या. आणि कस्टमरचा पण इझिली त्याच्यावर विश्वास बसतो, ट्रस्ट बसतो आणि तो ते प्रॉडक्ट घेतात. मग त्याच्यातले कॉम्प्लिकेशन पर्चेसिंगमधले सगळे निघून जातात आणि इट मेक्स कस्टमर सिम्प्लिफिकेशन प्रोसेस. म्हणजे ती प्रोसेस सिम्प्लिफाय करतं. म्हणजे पर्चेसिंगची असेल किंवा त्यांची नीड आहे त्यांना इझिली कळतं. देन कन्झ्युमर नीड फॉर रिस्क रिडक्शन. सेम वे की ब्रँड तुम्हाला प्रॉमिस करतं क्वालिटीचं असेल कशाचं असेल. मग त्याच्यामुळे काय होतं की कस्टमरची रिस्क कमी होते. त्यांना माहिती बाबा हा ब्रँडेड प्रॉडक्ट आहे, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम असणार नाही. वी आर गेटिंग सॅटिस्फॅक्शन थ्रू दिस ब्रँड. देन ब्रँड मॅनेजमेंट इज ॲज डिफिकल्ट ॲज एवर. आता याच्यामध्ये काय चॅलेंज ब्रँडमध्ये की ब्रँड मॅनेज करायचं असेल, म्हणजे तुम्हाला तो ब्रँडचं नेम तयार करायचं असेल, लोगो वगैरे तयार करायचं असेल, त्याचं प्रमोशन करायचं असेल, ब्रँड नेम क्रिएट करायचं असेल, इट इज समवॉट डिफिकल्ट. ते डिफिकल्ट आहे. ओके, सॅव्ही कस्टमर, इन्क्रीज कॉम्पिटिशन. काही कस्टमर म्हणजे काही सॅव्ही कस्टमर म्हणजे काय की काही कस्टमर आहेत दे डोंट बिलीव्ह इन द ब्रँड. ओके, मग त्यांना फक्त काय व्हॅल्यू फॉर मनी किंवा बाबा माझं एवढं बजेट आहे की दे डोंट बॉदर अबाउट द ब्रँड नेम. मग अशा कस्टमर संदर्भात अशा कस्टमरच्या मनामध्ये ब्रँड इमेज तयार करणं दॅट इज समवॉट डिफिकल्ट. ओके, की काही कस्टमर ब्रँडचा विचार करतच नाही, बाबा व्हॅल्यू फॉर मनी, माझा पैसा आहे, मला त्या पैशाच्या हिशोबाने तेवढं प्रॉडक्ट मला चांगला भेटला पाहिजे. मग ते अपार्ट फ्रॉम द ब्रँड नेम म्हणजे ब्रँड नेम कन्सिडर न करता पर्चेसिंग करता, दॅट इज द सॅव्ही कस्टमर्स. देन इन्क्रीज कॉम्पिटिशन. नावडेज कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये काय होतं की समजा काही डुप्लिकेट नाव तयार करत असतील किंवा तुमच्या ब्रँडचं इमेज फॉलो करत असतील किंवा तुमचा प्रॉडक्टचा प्रोटोटाईप तयार करत असतील किंवा तुमचं नाव खराब करण्यासाठी काही करत असतील, अशा बॅड प्रॅक्टिसेस आहेत मार्केटमध्ये. मग त्याच्यामध्ये देखील ब्रँड मॅनेज करणं दॅट इज समवॉट डिफिकल्ट. डिक्रीज इफेक्टिव्हनेस ऑफ ट्रॅडिशनल मार्केटिंग टूल्स अँड इमर्जन्स ऑफ अ न्यू मार्केटिंग टूल्स. नवीन टेक्नॉलॉजी आहे मार्केटिंगच्या संदर्भात, प्रमोशन असेल किंवा काय असेल 4P संदर्भात, त्याच्यामध्ये देखील ब्रँड मॅनेज करणं अवघड आहे. देन कॉम्प्लेक्स ब्रँड अँड प्रॉडक्ट पोर्टफोलिओज. मग तुमचं ब्रँड नेम कधी कधी म्हणजे कॉम्प्लेक्सिटी असतं ब्रँड इमेज तयार करण्यासाठी. आणि प्रॉडक्ट पोर्टफोलिओ जर तुमचा खूप मोठा असेल तर त्या केसमध्ये इट इज समवॉट डिफिकल्ट टू मॅनेज युअर ब्रँड इमेज. In this difficult environment, marketers must have a keen understanding of customers, brands and relation between the two. आता ह्या मार्केटमध्ये काय आहे की कस्टमरचं अंडरस्टँडिंग की कस्टमर खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या क्लासेसमधले आहेत. मग त्यांना अंडरस्टँड करणं दॅट इज समवॉट डिफिकल्ट. म्हणजे कस्टमरचं नेचर काय आहे, व्हॉट दे आर एक्सपेक्टिंग. देन अबाउट ब्रँड की व्हॉट इज देअर एक्सपेक्टेशन फ्रॉम द ब्रँड्स अँड हाऊ टू मेंटेन दॅट ब्रँड इमेज दॅट इज समवॉट डिफिकल्ट. अँड रिलेशन बिटवीन these कस्टमर्स अँड ब्रँड दॅट इज असोसिएशन बिटवीन कस्टमर अँड दॅट ब्रँड. ते देखील त्याचा स्टडी करून तुम्हाला ते मेंटेन करणं अवघड आहे. सो दीज आर द डिफरंट चॅलेंजेस इन कस्टमर अँड ब्रँड मॅनेजमेंट. आता प्रॉडक्ट आणि ब्रँडमध्ये डिफरन्स काय आहे. प्रॉडक्ट इज मेड इन द फॅक्टरी वाईल ब्रँड इज बॉट बाय अ कस्टमर. प्रॉडक्ट हा फॅक्टरीमध्ये तयार केला जातो आणि ब्रँड इमेज आहे ते कस्टमरसाठी तयार केली जाते, कस्टमरकडून तयार केली जाते. अँड दॅट हॅज बीन बॉट बाय कस्टमर. म्हणजे कस्टमर प्रॉडक्ट विकत न घेता काही ठिकाणी तो ब्रँड विकत घेता, अरे बाबा हे ब्रँडचं नाव आहे, दॅट्स वाय दे टेम टू परचेस दॅट प्रॉडक्ट. अदरवाईज त्यांनी तो प्रॉडक्ट घेतला नसता. तो ब्रँड आहे म्हणून मी हा प्रॉडक्ट घेतो, नाही तर त्यांनी कुठल्याही ब्रँडचा प्रॉडक्ट घेतला असता. ते स्पेसिफिक ब्रँडचा प्रॉडक्ट का विकत घेता, कारण त्याचं नाव तयार झालेलं आहे अँड दे आर लॉयल फॉर दॅट ब्रँड. सो इन दिस वे दे आर परचेसिंग दॅट ब्रँड रादर दॅन प्रॉडक्ट. दे आर पेईंग फॉर ब्रँड. देन सेकंड वन इज प्रॉडक्ट कॅन बी कॉपीड. प्रॉडक्ट इझिली कॉपी होऊ शकतो. त्याचे फीचर्स असतील, साईज असेल, शेप असेल, कलर कॉम्बिनेशन असेल, पॅकेजिंग असेल, तो इझिली कॉपी केला जाऊ शकतो. बट ब्रँड इज अ युनिक. तुमचा जो ब्रँड नेम तयार झालेला तो युनिक आहे. ओके, मग त्याला चॅलेंजेस नाही आहे किंवा तेवढं ब्रँड इमेज एखाद्याने तयार करायचं म्हटलं तर दॅट इज समवॉट डिफिकल्ट. देन प्रॉडक्ट कॅन बी क्विकली आउटडेटेड.
एखादा प्रॉडक्ट तयार झालेला आहे, तो समजा 1 वर्ष 2 वर्ष किंवा त्या प्रॉडक्ट लाईफ सायकलप्रमाणे चाललेला आहे, हां, तर तो काही दिवसांनी क्विकली आउटडेटेड होऊन जातो. म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष किंवा काय जे असेल, जसे आपले मोबाईल्स फोन आउटडेटेड होत आहेत, म्हणजे त्याला खूप कमी टाईम स्पॅनमध्ये होत आहेत. वाईल अ सक्सेसफुल ब्रँड इज अ टाईमलेस. जो आपला ब्रँड सक्सेसफुल असतो त्याला टाईमचं बाउंडिंग नसतं, तो किती काळ चालू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त प्रिकॉशन अशी आहे की तुमचं ब्रँड इमेज डॅमेज झाली नाही पाहिजे. यू हॅव टू मेंटेन द क्वालिटी अँड ऑल दिस थिंग्स युअर प्रॉमिसेस. हां, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला गेलात आणि काहीतरी बॅड प्रॅक्टिसेस चालू केल्या, तर त्या ठिकाणी तुमचं ब्रँड नेम आहे ते डॅमेज होऊ शकतं आणि ह्या केसमध्ये मग त्याला टाईमलेस फॅक्टर आहे, तो इम्पॅक्ट त्याला हॅम्पर होऊ शकतं. सो सक्सेसफुल ब्रँड नेम इज अ टाईमलेस. ते थ्रूआउट चालू आहे. टाटा असेल, रिलायन्स असेल, ते अजूनपर्यंत अबाधित आहे. आता व्हॉट डू मीन बाय ब्रँड इक्विटी? ओके, द ब्रँड इक्विटी कन्सेप्ट स्ट्रेसेस द इम्पॉर्टन्स ऑफ द ब्रँड इन द मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. म्हणजे ब्रँड इक्विटी एक असं काहीतरी कन्सेप्ट आहे, ओके, ज्याचा भर जो आहे मार्केटमध्ये ज्या तुम्ही स्ट्रॅटेजीज डेव्हलप करतायत त्याच्यामध्ये ब्रँड इमेजवरती जास्त स्ट्रेस केला जातो, ब्रँड नावावरती जास्त स्ट्रेस केला जातो. म्हणजे विथ द हेल्प ऑफ ब्रँड दे आर मेकिंग मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. ओके, brand equity is defined in terms of marketing effects uniquely attributes to the brand. Okay, so brand equity relates to the fact that different outcomes result in the marketing of a product or service because of its brand name as compared to it if the same product or service did not have that name. म्हणजे आता त्याचं असं म्हणणं आहे की ब्रँड इक्विटी म्हणजे अशी काही कन्सेप्ट आहे की त्या ब्रँड इमेजमुळे किंवा त्या ब्रँड इक्विटीमुळेच मार्केटिंगमध्ये जे काही रिझल्ट आहेत, जे काही आउटकम आहेत, म्हणजे तुमचा सेल वाढलेला असेल, तुमचं प्रॉफिट झालेलं असेल, ओके, तुमचं मार्केट शेअर वाढला असेल, मार्केटमध्ये तुमचं चांगली इमेज तयार झाली असेल, हा सगळा इम्पॅक्ट जो आहे आउटकम आहे ते ब्रँडमुळे होतं. सो यू आर गोइंग टू रिलेट इट विथ ब्रँड इक्विटी. जर हे असं ब्रँड नेम किंवा हे नसेल तर तुम्हाला ते आउटपुट भेटणार नाही विथ द सेम प्रॉडक्ट. ओके, म्हणजे तुम्ही एखादा प्रॉडक्ट तयार केलेला आहे, यू हॅव सम प्रॉडक्ट विथ युअर सेल्फ, आणि ते प्रॉडक्ट विथ ब्रँड जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला इझी होतं मार्केटिंग करायला असेल, सेल करायला असेल, प्रॉफिट अर्न करायचं असेल, मार्केट लीडर बनायचं असेल, तुमचा मार्केट शेअर वाढवायचा असेल, तर ज्यावेळेस तुमच्या प्रॉडक्टबरोबर जर ब्रँड नेम असेल तर ते खूप इझी प्रोसेस आहे किंवा तुम्हाला त्याप्रमाणे चांगलं आउटपुट भेटतं. पण सेम प्रॉडक्ट विदाऊट ब्रँड जर तुम्ही मार्केटमध्ये विकायला गेला तर तुम्हाला ते आउटकम भेटत नाही. आर यू गेटिंग? की तुम्ही असं मार्केटमध्ये ट्राय करून बघा की तुमचं एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचा तो प्रॉडक्ट त्या ब्रँड खाली गेला आहे. आता मला एक नवनीतची नोटबुक आहे, नवनीत नावाने काहीतरी युवा नावाने ती विकली जाते, आणि एक नवनीतचंच मॅन्युफॅक्चरिंग आहे. म्हणजे नवनीतचं माझ्या लक्षात नाही, 2 ब्रँड आहेत. एक त्या ब्रँड खाली विकलं जातं आणि एक विदाऊट ब्रँड विकलं जातं. विदाऊट ब्रँड कमी रेटने विकलं जातं किंवा लोक त्या नावाने मागत नाही. ओके, तर मला नाव आठवत नाही. एक युवा आहे त्याचं ब्रँड नेम नोटबुकचं नवनीतच्या, आणि एक दुसरं काहीतरी नाव आहे. तर त्या नावाने कुणी मागत नाही प्रॉडक्ट, त्या ब्रँडनेच मागतं, युवाच्या नोटबुक द्या किंवा नवनीतच्या नोटबुक द्या. तर तिसरं जे नाव आहे ते त्या वहीसाठी स्पेसिफिक आहे, माझ्या लक्षात नाही आहे, तर ते कुणी विचारतच नाही आहे. मग जर तुमचा प्रॉडक्ट विथ ब्रँड जर मार्केटमध्ये तुम्ही काढला तर तुम्हाला ते आउटपुट आहे ते भेटतं, स्पेसिफिक आउटपुट इझिली भेटतं. ओके, पण तेच प्रॉडक्ट जर विदाऊट ब्रँड नेम तुम्ही विकायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्या प्रमाणात ते आउटपुट भेटत नाही. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट ब्रँड इक्विटी. ब्रँड इक्विटी इज अ सेट ऑफ ब्रँड असेट्स. आता ब्रँड इक्विटी म्हणजे ॲक्च्युली काय? इट इज नथिंग बट अ सेट ऑफ ब्रँड असेट्स अँड लायबिलिटीज लिंक टू अ ब्रँड, इट्स नेम, symbol that add or to subtract from the value provided by the product or services to a firm and or to the firm's customer. म्हणजे तुम्ही कस्टमरला जे काही ऑफर करतायत, ओके, प्रॉडक्ट असेल, ब्रँड असेल, ओके, मग ते सगळं तुमच्या ब्रँडच्या असेट्स असतील, लायबिलिटीज असतील, दॅट इज लिंक टू द ब्रँड. ओके, मग त्याच्यामध्ये काय येतं, त्याचं नाव असेल, सिम्बॉल असेल, डिझाईन असेल, कलर कॉम्बिनेशन असेल, किंवा तुम्ही प्रॉडक्टच्या संदर्भात काही ॲड केलेले असतील, व्हॅल्यूज किंवा सबस्क्राईब केलेले असतील, या सगळ्या मिळून, and that is you are going to offer to the firm or a firm's customer. So that is called as a brand equity. म्हणजे ब्रँड इक्विटीमध्ये सगळं हे प्लस अँड मायनस येतं रिलेट टू द ब्रँड, इट्स नेम, सिम्बॉल, साईज, शेप, काय जे असेल ते. ओके, सो ऑल असेट्स ऑफ द ब्रँड दॅट कम टुगेदर. ओके, then for assets or liabilities to underline the brand equity, they must be linked to the name or a symbol of the brand. Okay, so there is some link between all these things. Brand equity, the assets and liabilities on which brand equity based can be grouped into the 5 categories. त्याच्यामध्ये 5 categories आहे: brand loyalty, name awareness, perceived quality, brand association in addition, and other property assets like patents, trademarks, channel relationships. Okay, so
सो ऑल दीज थिंग्स कम अंडर दिस ब्रँड इक्विटी. म्हणजे ह्या ज्या असेट्स आहेत आणि लायबिलिटीज आहेत ज्याच्यावरती ब्रँड इक्विटी बेस्ड आहे, मग त्या ब्रँड लॉयल्टी संदर्भात येतात. म्हणजे तुमची ब्रँड लॉयल्टी किती आहे, म्हणजे कस्टमर तुमच्या ब्रँडकडे पाहून किती वेळा प्रोडक्ट खरेदी करतात, वेदर दे आर लॉयल टू युअर प्रॉडक्ट अँड ब्रँड. देन अबाउट नेम अवेअरनेस, किती लोकांना तुमच्या ब्रँडमधलं अवेअरनेस आहे. परस्यूड क्वालिटी, म्हणजे ह्या ब्रँड संदर्भात काय क्वालिटी परस्यूड केली जाते. देन ब्रँड असोसिएशन, ओके, ब्रँड्स असोसिएशन किती आहे इन ॲडिशन टू द परस्यूड क्वालिटी, म्हणजे परस्यूड क्वालिटी अशी आहे. आणि मग त्या क्वालिटीच्या संदर्भात तुमचं असोसिएशन किती आहे, वेदर यू आर स्ट्रॉंगली असोसिएटेड ऑर नॉट. अँड अदर प्रॉपर्टी असेट्स म्हणजे काय, की पेटंट्स आहे का, ट्रेडमार्क्स आहेत का, चॅनल रिलेशनशिप कसे आहेत. ऑल दीज थिंग्स कम अंडर दिस ब्रँड इक्विटी. ओके, दीज आर द 5 कॅटेगरीज दॅट कॅन बी ग्रुप विथ द ब्रँड इक्विटी. मग तुम्हाला जर ब्रँड इक्विटी तयार करायची असेल, ब्रँड नेम तयार करायचं असेल, तर यू हॅव टू वर्क अकॉर्डिंगली दिस. की तुमचा ब्रँड तयार करायचा असेल तर हाऊ कस्टमर आर लॉयल विथ युअर ब्रँड. मग ती लॉयल्टी क्रिएट करण्यासाठी तुम्हाला ते वेगळ्या याच्यावरती काम करावं लागेल. तुमचं ब्रँड नेमचा अवेअरनेस तयार करायचा असेल तर त्यासाठी काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी असेल. परस्यूड क्वालिटी, यू हॅव टू स्ट्रेस दॅट की दिस इज द क्वालिटी अँड अकॉर्डिंगली कस्टमर शुड परस्यू दॅट क्वालिटी. तुम्हाला अशा काही स्ट्रॅटेजी किंवा प्रमोशन करावं लागेल की त्याची क्वालिटी कस्टमरला ते पाहताच कळलं पाहिजे. दे शूड हॅव दॅट आयसाईट किंवा दे शूड परस्यू दॅट दिस इज वॉट द क्वालिटी, युअर ब्रँड नेम इज इक्वल टू क्वालिटी, बेस्ट क्वालिटी काय असेल ते. नंतर तुमचं ब्रँड असोसिएशन त्याप्रमाणे तयार करावं लागेल की जशी ब्रँडची परस्यूड क्वालिटी आहे त्याप्रमाणे तुमचं ब्रँड असोसिएशन असलं पाहिजे. बाबा आम्हाला अशा क्वालिटीचं प्रॉडक्ट पाहिजे तर ह्याच ब्रँडने तो ऑफर करतो आहे लाईकवाईज. आणि अदर प्रॉपर्टी असेल जे असेल, पेटंट्स असेल, ट्रेडमार्क असेल, चॅनल असेल, चॅनल रिलेशनशिप असेल, तुम्हाला ती क्रिएट करावं लागेल. सो ऑल दीज थिंग्स कम टुगेदर टू फॉर्म ब्रँड इक्विटी. ओके, दिस इज सम वॉट फिगर अबाउट द ब्रँड इक्विटी. नेम ब्रँड लॉयल्टी, तर तुम्हाला ब्रँड लॉयल्टी क्रिएट करणं गरजेचं आहे. ती क्रिएट झाली तर दॅट हेल्प्स टू बिल्ड ब्रँड इक्विटी. तुमचा नेम अवेअरनेस क्रिएट झाला प्रॉपरली, इट बूस्ट ब्रँड इक्विटी किंवा ब्रँड इक्विटी डेव्हलप करायला ते मदत करतं. परस्यूड क्वालिटी चांगली असेल, तुम्हाला ती डेव्हलप करायची असेल तर ते तुमचं ब्रँड इक्विटी तयार करण्यासाठी मदत करते. ब्रँड असोसिएशन हेल्प्स टू क्रिएट ब्रँड इक्विटी, सो यू हॅव टू क्रिएट ब्रँड असोसिएशन्स. अदर प्रॉपर्टी असेट्स दॅट यू हॅव टू वर्क ऑन दॅट, मग पेटंट वगैरे असतील, डिझाईन वगैरे असेल. आणि हे तुम्ही सगळं मिळून काय होतं, ब्रँड इक्विटी तयार होते ह्या गोष्टी. ओके, ब्रँड लॉयल्टी, नेम अवेअरनेस, परस्यूड क्वालिटी, ब्रँड असोसिएशन, अदर प्रॉपर्टी, ब्रँड असेट्स, या सगळ्या एकत्र गोष्टी येतात. ओके, 5 कॅटेगरीज अँड दॅट बूस्ट ऑर हेल्प टू क्रिएट द ब्रँड इक्विटी. मग तुम्हाला या 5 अँगलवरती काम करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा एकदा ब्रँड इक्विटी तयार झाली तर व्हॉट इट ऑफर्स, इट प्रोव्हाइड्स व्हॅल्यू टू द कस्टमर बाय इन्हान्सिंग कस्टमर्स इंटरप्रिटेशन, प्रोसेस ऑफ इन्फॉर्मेशन, कॉन्फिडन्स इन परचेस डिसिजन, यूज सॅटिस्फॅक्शन अँड डिलाईट. म्हणजे एकदा तुमची ब्रँड इक्विटी तयार झाली तर ब्रँड इक्विटी ह्या गोष्टी कस्टमरला ऑफर करतात किंवा केलंच पाहिजे. ओके, मग मॅनेजर म्हणून तुम्ही या 5 गोष्टींवरती वर्कआउट करा. ते वर्कआउट केल्यावरती ब्रँड इक्विटी ह्या गोष्टी कस्टमरला ऑफर करते. ऑल्सो ब्रँड इक्विटी प्रोव्हाइड्स व्हॅल्यू टू फर्म बाय इन्हान्सिंग, म्हणजे कस्टमरला काय देतं आणि तुमच्या फर्मला काय करतं. मग फर्मला ते काय देतं, इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस ऑफ मार्केटिंग प्रोग्राम्स, प्रायजेस अँड मार्जिन्स, ब्रँड एक्सटेन्शन, ट्रेड लिव्हरेज अँड कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. मग कंपनीला ह्या ब्रँड इक्विटीमुळे हा फायदा होतो. आता याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज खूप महत्त्वाचं आहे. कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजमध्ये काय होतं की तुमचा प्रॉडक्ट जो आहे की बाकीच्या कॉम्पिटिटर्सपेक्षा वेगळा कसा आहे किंवा तुमचा प्रॉडक्ट का विकत घेतला पाहिजे, व्हॉट इज द डिफरन्स इन दॅट, ह्या गोष्टी हे ब्रँड इक्विटी करतं. ऑल्सो ब्रँड एक्सटेन्शनमध्ये काय, ब्रँड एक्सटेन्शनमध्ये काय की समजा तुम्ही एक प्रॉडक्ट लाईनमध्ये डील करतायत किंवा तुम्हाला प्रॉडक्ट लाईन वाढवायची असतील तर तुम्हाला त्या प्रॉडक्टसाठी सेपरेट ब्रँड इमेज तयार करायची गरज नाही किंवा ब्रँड इक्विटी तयार करायची गरज नाही आहे. अंडर सेम ब्रँड इक्विटी यू कॅन ऑफर डिफरंट प्रॉडक्ट्स. सो ब्रँड एक्सटेन्शन, त्या ब्रँडच्या खाली किंवा त्या ब्रँडखाली तुम्ही दुसरे वेगवेगळे करू शकता. जसं टाटा तनिष्क असेल, टाटाचं अजून वेगवेगळे असे प्रॉडक्टचे एक्सटेन्शन केले. टाटा तनिष्क, टाटा मेन ब्रँड नेम आहे, त्याच्यामध्ये तनिष्क हा ब्रँड त्यांना इझी डेव्हलप करता आला. मग तनिष्क म्हटल्यावर ज्वेलरी संदर्भात आहे. टाटाचं टायटन्स असेल वॉच ते त्याच्यामध्ये मग टायटनचं ब्रँड नेम त्यांनी तयार केलं असेल. ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टी ते ऑफर करत आहेत की ब्रँड एक्सटेन्शनमध्ये. ओके, प्राईस मार्जिन तुम्हाला चांगलं भेटतं आहे, इफिशियन्सी इफेक्टिव्हनेस वाढतो. आता बिल्डिंग कस्टमर बेस ब्रँड इक्विटी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू क्रिएट ऑल दीज थिंग्स. आता ब्रँड नॉलेज स्ट्रक्चर्ड बेस्ड डिपेंड ऑन. आता ब्रँड नॉलेज जे आहे तुमचं ते कशावर अवलंबून असतं. फर्स्ट थिंग म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू बिल्ड कस्टमर बेस ब्रँड. कस्टमर बेस म्हणजे काय, कस्टमरच्या अँगलनी तुम्हाला ब्रँड इक्विटी तयार करायची आहे. यू आर गोइंग टू कन्सिडर कस्टमर, तुम्हाला कस्टमरचा स्टडी करायचा आहे
आणि त्या स्पेसिफिक कस्टमरसाठी तुम्हाला तुमची ब्रँड इक्विटी तयार करायची आहे. यू हॅव टू बिल्ड द ब्रँड इक्विटी फ्रॉम द अँगल ऑफ कस्टमर्स. म्हणजे कस्टमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूच्या याच्या व्ह्यूने तुम्हाला जर ब्रँड इक्विटी डेव्हलप करायची असेल तर काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा इनिशियल चॉईसेस ऑफ द ब्रँड एलिमेंट्स. मग तुम्हाला पहिली गोष्ट कळायला पाहिजे की कस्टमरसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी अपील करतायत आणि कुठल्या कुठल्या गोष्टी त्या ब्रँड एलिमेंटच्या संदर्भात असोसिएट करतात किंवा को रिलेट करतात. तर त्या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा आयडेंटिफाय करायच्या, ब्रँड एलिमेंट्स. ओके. देन सपोर्टिंग मार्केटिंग प्रोग्राम्स अँड मॅनर बाय विच ब्रँड इज इंटिग्रेटेड इंटू इट. म्हणजे तुम्हाला ब्रँड इमेज तयार करायची, ब्रँड इक्विटी तयार करायची आहे. ती बिल्ड करण्यासाठी त्याला सपोर्टिंग असणारे कुठले कुठले मार्केटिंग प्रोग्राम्स आहेत आणि ते कुठल्या पद्धतीने त्या ब्रँडशी इंटिग्रेट करायचे आहेत ते तुम्हाला कळलं पाहिजे. ओके. मार्केटिंग प्रोग्राम डिझाईन करायचे आहेत. दॅट हॅज टू सपोर्ट टू द ब्रँड इंटिग्रिटी. ऑल्सो द वे द मॅनर इन विच इट हॅज टू बी कोरिलेट विथ द ब्रँड, ते देखील तुम्हाला करायचं आहे. देन अदर असोसिएशन्स इनडायरेक्टली ट्रान्सफर टू द ब्रँड बाय लिंकिंग टू इट सम अदर एंटिटीज. म्हणजे बाकीचे असोसिएशन जे पाहिले जसं आपण ट्रेडमार्क असेल, पेटंट्स असेल, कॉपीराईटचा हे असेल, राईट असेल, कॉपीराईट वगैरे, मग ह्या गोष्टी इनडायरेक्टली ब्रँड संदर्भात कशा मला कोरिलेट करता येईल किंवा ट्रान्सफर करता येईल. मग ह्या गोष्टी फक्त आमच्याकडेच आहे अवेलेबल. सो यू कॅन फोर्स दॅट वी हॅव द पेटंट ऑफ दिस. मग ह्या ब्रँडकडे हे पेटंट आहे, ते कोणीच घेऊ शकत नाही किंवा कोणीच मॅन्युफॅक्चर करत नाही. सो दॅट कॅन बी द ॲडव्हान्टेज टू दॅट ब्रँड इमेज, ब्रँड इक्विटी. मग तुम्हाला ते असोसिएशन तयार करायचं आहे. देन एन्जॉय ग्रेटर ब्रँड लॉयल्टी, यूज अँड अफिनिटी. मग तुम्हाला त्या हिशोबाने त्याप्रमाणे ब्रँड लॉयल्टी एन्जॉय करता येईल. समजा माझ्याकडे स्पेसिफिक प्रॉडक्ट आहे, ते कुणाकडेच नाही आहे, पेटंट्स आहे माझ्याकडेच ती डिझाईन आहे, कुणाकडेच नाही आहे. मग त्यामुळे काय होतं, ब्रँड लॉयल्टी तयार होते, त्याचा युसेज आणि अफिनिटी वाढते. कस्टमर कॅन एन्जॉय दॅट. देन कमांड लार्जर प्राईस प्रीमियम्स. मग ह्या ब्रँड इक्विटीमुळे तुम्ही काय करू शकता, जास्त प्राईस हे करू शकता, चार्ज करू शकतात. मग ती प्राईस जास्त चार्ज केल्यामुळे काय होतं, कस्टमरचा फायदा, कंपनीचा फायदा होतो. ओके. म्हणजे कमी तुमची एकदा ब्रँड इमेज तयार झाली तर विदाऊट स्पेंडिंग अ मनी, म्हणजे पैसा सिंगल अ पेनी, पैसा खर्च न करता देखील यू कॅन चार्ज प्राईस प्रीमियम्स. ओके. मग कॉम्पिटिशन तुम्ही बीट करू शकतात विथ द हेल्प ऑफ दॅट ब्रँड इक्विटी. देन रिसिव्ड ग्रेटर ट्रेड कॉपरेशन सपोर्ट. मग तुम्हाला चांगल्या प्रकाराचा एक ट्रेड कॉपरेशन भेटतं, सपोर्ट भेटतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे रिटेलर्स असतील, होलसेलर्स असतील, म्हणजे चॅनल इंटरमेजियरीज असतील, तर त्यांना देखील तो प्रॉडक्ट बूस्ट करायला किंवा सेल करायला जास्त त्रास होत नाही. देन यू कॅन ऑफर ऑल दीज थिंग्स टू द इंटरमिजियरीज. म्हणजे चॅनल मेंबर्स आहेत त्यांना ते ऑफर करू शकतात. त्यांचं देखील प्रॉफिट वाढू शकतो. म्हणजे विदाऊट काही न करता कस्टमर स्वतःहून तो ब्रँड मागतात, तो प्रॉडक्ट मागतात, मग त्यांना जास्त कष्ट करावं लागत नाही. देन इन्क्रीज मार्केटिंग कम्युनिकेशन इफेक्टिव्हनेस. ब्रँड इक्विटीमुळे काय होतं, तुमचं मार्केटिंग कम्युनिकेशनचा इफेक्टिव्हनेस वाढतो. म्हणजे त्या ब्रँडचं नाव जरी दिसलं, त्याचा सिम्बॉल जरी दिसला, तर कस्टमरला इझिली कम्युनिकेट होतं. दे आर अवेअर अबाउट दॅट ब्रँड इक्विटी, ब्रँड नेम, ब्रँड इमेज. त्याचं डिझाईन असेल, नाव असेल, लोगो असेल, कलर कॉम्बिनेशन असेल, त्यांना ते इझिली कळतं. मग जास्त कम्युनिकेशनचे एफर्ट्स घ्यायची गरज पडत नाही. देन इल्ड लायसनिंग अपॉर्च्युनिटीज. मग तुमचे लायसनिंग अपॉर्च्युनिटीज म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण फ्रँचायझी जर म्हटलं तर स्पेसिफिक प्रॉडक्टची फ्रँचायझी असेल त्यांना तेच विकावं लागतं किंवा तोच प्रॉडक्ट त्यांना भेटतो. त्यांना ते ऑथराईज ते विकू शकतात. बाकीचे शॉप कीपर्स असतील, रिटेलर्स असतील, ते विकू शकत नाही. मग याच्यामुळे लायसनिंग अपॉर्च्युनिटी वाढतात. इल्ड लायसनिंग अपॉर्च्युनिटीज. देन सपोर्ट ब्रँड एक्सटेन्शन्स. ब्रँड इक्विटीमुळे काय होतं, ब्रँड एक्सटेन्शन वाढण्याला मदत होते. जसं मग मी टाटा तनिषचं उदाहरण दिलेलं आहे. सो दिस इज हेल्पफुल फॉर देम. देन कस्टमर बेस्ड ब्रँड इक्विटी ॲज अ ब्रिज. इट इज अ ब्रिज बिटवीन कस्टमर अँड ब्रँड इक्विटी. किंवा प्रॉडक्टच्या याच्यामधला ब्रिज आहे. कस्टमर बेस्ड ब्रँड इक्विटी represents the added value endowed to the products as a result of past investment in the marketing of a brand. मग याच्यामध्ये काय होतं की ॲडेड व्हॅल्यू होते की कस्टमर ब्रँड इक्विटी जर म्हटलं तर कस्टमरला कळतं बाबा की याच्यात काहीतरी वेगळं आहे. दे हॅव एक्सपिरियन्स ऑफ दॅट. ओके. मग त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केलेली ब्रँडमध्ये, तर त्या ब्रँडमुळे काय होतं की तुमचा प्रॉडक्ट इझिली विकला जातो. म्हणजे ब्रँड इक्विटी नाव तयार झालेलं आहे. ब्रँड तयार करताना तुम्हाला खर्च करावा लागतो. यू हॅव टू ऑकर्ड एक्स्ट्रा चार्जेस फॉर क्रिएटिंग दॅट ब्रँड इक्विटी. मग तुम्ही जो खर्च पासमध्ये केलेला आहे त्याचा बेनिफिट्स तुम्हाला आता करंटमध्ये किंवा फ्युचरमध्ये भेटू शकतो. सो इट इज ॲडेड व्हॅल्यू. म्हणजे ब्रँड असं स्पेसिफिक काही ऑफर करत नाही आहे. ॲक्च्युली ब्रँड इमेज किंवा ब्रँड नेम वेगळा आहे आणि प्रॉडक्ट वेगळं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा प्रॉडक्ट जो मी ऑफर करतो आहे, ए टाईपचा प्रॉडक्ट असेल, तर तो प्रॉडक्ट विदाऊट ब्रँड असेल तर सेम फंक्शनिंग आहे, सेम क्वालिटी आहे, त्याच्यात चेंजेस काहीच नाही आहे. आणि जरी त्याला काहीतरी ब्रँड नेम दिलं आणि त्या ब्रँड नेम खाली जरी विकलं
तर क्वालिटी सेम आहे, प्रॉडक्ट सेम आहे, ओके, त्याचे फीचर्स सेम आहे, डिफरन्स काहीच नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक प्रॉडक्ट आहे, ते निम्मे प्रॉडक्ट मी समजा एखाद्या ब्रँडेड कंपनीला ब्रँडेड कंपनीने विकले आणि निम्मे प्रॉडक्ट मी मार्केटमध्ये विदाउट ब्रँड नेम विकले. सेम प्रॉडक्ट आहे, रिझल्ट सेम आहे, फंक्शन सेम आहे, कंटेंट सेम आहे, चेंजेस काहीच नाही आहे, ओके. पण ते प्रॉडक्ट मी विदाउट ब्रँड नेम मार्केटमध्ये विकले तर त्याला तेवढा रिस्पॉन्स भेटणार नाही. पण तेच प्रॉडक्ट जर मी त्या ब्रँड नेम खाली विकले किंवा ते ब्रँड नेम म्हणून विकले तर डेफिनेटली माझे प्रॉडक्ट इझिली विकले जातील, मला तेवढा मार्जिन भेटू शकतो, मी जास्त प्राईस चार्ज करू शकतो. म्हणजे जो एक प्रॉडक्ट आहे तो विदाउट ब्रँड नेम विकला तर त्याची किंमत जरी कमी केली तरी कस्टमर एक वेळेस विकत घेणार नाही. पण तोच प्रॉडक्ट जर मी त्या एखाद्या ब्रँड नेम खाली विकला तर कस्टमर जास्त प्राईस देऊन तो विकत घेऊ शकतात. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द ब्रँड इक्विटी ऑर ब्रँड नेम. हॅलो, लक्षात येतं तुम्हाला? हॅलो स्टुडंट्स, म्हणजे मला काय सांगायचं आहे, लक्षात आलं का की सेम प्रॉडक्ट जो असेल तो विदाउट ब्रँड नेम जर विकला तर मार्केटमध्ये त्याला तेवढा रिस्पॉन्स भेटणार नाही. पण सेम प्रॉडक्ट मी एखाद्या ब्रँडच्या नावाखाली विकला तर डेफिनेटली आय विल गिव्ह रिस्पॉन्स, ओके, लाईक एनिथिंग इन द मार्केट. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही एकदा ब्रँडमध्ये दॅट मीन्स ब्रँड इक्विटी इट सेल्फ इज अ ॲडेड व्हॅल्यू टू द प्रॉडक्ट, ओके. म्हणजे ती ॲडेड व्हॅल्यू झाल्यामुळे तुम्ही त्याला हाय प्राईस चार्ज करू शकता, प्रीमियम प्राईस चार्ज करू शकता. देन नेक्स्ट, कस्टमर बेस्ड ब्रँड इक्विटी प्रोव्हाइड्स डायरेक्शन अँड फोकस टू फ्युचर मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज, ओके. ब्रँड बेस तुम्ही जर इक्विटी तयार केली, कस्टमर बेस्ड ब्रँड इक्विटी तयार केली तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला मार्केटिंग ॲक्टिव्हिटी फ्युचरमधल्या डिझाईन करायला, कंट्रोल करायला, इम्प्लिमेंट करायला सोपं जातं. इट बिकम्स इझी, ओके. गिव्ह सम डायरेक्शन, कारण तुम्हाला एक्स्ट्रा काही एफर्ट्स करावं लागत नाही, कारण ऑलरेडी तुमचं ब्रँड इक्विटी आहे मार्केटमध्ये, ब्रँड अवेअरनेस आहे. हो, चालेल. झाल्यावर का लगेच? वेट अ मिनिट, आय हॅव सम मीटिंग अर्जंट रिगार्डिंग युअर इश्यूज, ओके.
त्यावेळेस मला डाऊट आला सर, मी त्याच्यासाठी तो विषय काढला होता. मला 100% डाऊट आला काहीतरी झालेलं आहे. काय आलं ते हातात नाही ते 3-4 वेळी मला म्हणतो तुम्ही त्यांना फोन करून तुम्ही म्हणले आपण खूप रास्त जो टीचर आहे त्यांना सांगितलं आता पुढे मग त्याचा अर्थ नाही झाला तुम्ही त्यांना सांगितलं तो विषय नाही फक्त मी सांगितलं की जबाबदारी नाही ते पालकांची जबाबदारी नाही. आपण दोघं MBA ला दोघं किंवा तिघं शर्मा सर आणि MCC एखादा असला असं एक पण नाही आहे का माझ्याबद्दल कंप्लेंट नाही, असे सगळे त्यांना भेटला चान्स